मोर्शी तालुक्यातील नगरपंचायतच्या प्रतीक्षेत असलेली सर्वात मोठी 17 सदस्यीय ग्रामपंचायतची बहुप्रतीक्षित असलेली ग्रामसभा दिनांक 5/2/2026 गुरुवारी सकाळी 11 वाजता दामोदर मंगल कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ग्रामसभेच्या सुरुवातीला मागील ग्रामसभेचे इतिवृत्त मांडण्यात आले. पुढील कृती आराखडा तयार करण्यासाठी विकासात्मक दृष्टिकोनातून उपस्थित नागरिकांकडून विविध विषयांच्या अनुषंगाने प्रस्ताव मागण्यात आले. त्यामध्ये गावातील नवीन लेआउटमधील विकासकामे, रोड, रस्ता, नाल्या, वैयक्तिक, सामूहिक योजना, पोकरा, मनरेगा अंतर्गत योजनेच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच नेर-पिंगळाई गाव नगरपंचायत व्हावे, तहसील कार्यालय व्हावे यासाठी ग्रामपंचायत स्तरावर शासनाच्या संबंधित विभागाला प्रस्ताव आधीही पाठविण्यात आलेला आहे व पुढे सुद्धा पत्रव्यवहार केला जाणार असल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले. तसेच पांडेपुरा ते पिंगळादेवी गड रस्ता लवकरच होणार असल्याचे सांगितले. जनतेच्या आलेल्या अर्जावर विशेषतः तरुणांनी रोड, रस्ते, नाल्या, विशेष म्हणजे कचराकुंडी खरेदीत घोळा केल्याचा आरोप सुद्धा करण्यात आला. विविध विषयांच्या अनुषंगाने प्रथमच या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित केल्याने ग्रामसभेत बऱ्याच वेळा सावळा गोंधळ सुद्धा निर्माण झाला. परंतु शिरखेड पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. ग्रामसभेच्या अंतिम टप्प्यात कार्यक्रमस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो का ठेवण्यात आला आणि या विषयावर सुद्धा प्रकरण तापले. परंतु परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने युवकांची मागणी लक्षात घेऊन जनभावनेचा आदर करत परिस्थिती नियंत्रणात ठेवत यानंतरच्या प्रत्येक ग्रामसभेमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला जाईल असे सांगितले. विविध विषयांच्या अनुषंगाने युवा वर्गाने केलेल्या प्रश्नावर उत्तरे देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागली. गोंधळात सुरू झालेली ग्रामसभा शेवटी राष्ट्रगीताने पार पडली. या विशेष ग्रामसभेत शासकीय विभागातील कर्मचारी, ग्रामपंचायतच्या मावळत्या सरपंच, उपसरपंच सदस्य, पत्रकार, युवा वर्ग, नागरिक, शिरखेड पोलीस प्रशासनासह नागरिक उपस्थित होते.